रामराम माझ्या सर्व भावांनो, कामधेनू पशुसेवा या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. भावांनो, आज आपण मल्टीस्टार लिक्विड या औषधाची काही माहिती जाणून घेणार आहोत. जसे की याचा उपयोग काय, याचे प्रमाण किती, गाभण जनावरांना हे औषध चालते का नाही, तसेच छोट्या प्राण्यांमध्ये याचा किती डोस आहे, मोठ्या प्राण्यांमध्ये याचा किती डोस आहे, याची सर्व माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला वेळ न वाया घालवता चालू करूया. भावांनो, मल्टीस्टार हे लिक्विड वेट मॅनकाइंड या फार्मा कंपनीने बनवलेले चांगले व सर्वांना परिचित असलेले हे टॉनिक आहे. तर हे टॉनिक बनवलं कशासाठी? तर हे बनवलं याच्यासाठी की बाबा जे आपले दूध देणारे जनावरे आहेत त्यांची सडे, कास हे निरोगी ठेवण्यासाठी किंवा त्यांचा पूर्ण विकास होण्यासाठी व त्यांच्या कासेचा आकार वाढवण्यासाठी बनवले आहेत. आणि ज्या जनावरांना मास्टिटिस आजार होतो, तर आता मास्टिटिस म्हणजे काय, त्याला आपण मराठीमधून दगडी किंवा हिंदीमधून थनेला आजार म्हणतो. तर त्या मास्टिटिस केसमध्ये त्यांच्या सडांचे खूप नुकसान होते व त्यांचा आकार पण चेंज होतो. याच्यासाठीही हे मल्टीस्टार लिक्विड चालते. तसेच ज्या प्रकारे आपले पाळीव प्राणी कुत्रा, घोडा, गाढव यांच्या केसांना चमक येण्यासाठी किंवा गाई म्हशींना शायनिंग येण्यासाठी, तसेच गायी जास्त प्रमाणात आजारी पडतात किंवा खूप जास्त प्रमाणात कमजोर आहेत, अशा वेळी देखील मल्टीस्टार लिक्विड दिल्यास पहिल्या आठवड्यातच फरक जाणवायला सुरुवात होते. भावांनो, आपण बाजारातून नवीन जनावर घेतो आणि घरी आणल्यानंतर ते ट्रेसमध्ये जातात किंवा खाली बसतच नाही किंवा चारा खात नाही किंवा पाणी पित नाही. अशा वेळी देखील मल्टीस्टार लिक्विड दिल्यास ट्रेसमधून बाहेर पडतात आणि चारा खायला सुरुवात करतात. आता तुमच्या जनावरांमध्ये कॅल्शियम किंवा फॉस्फरसची जर कमतरता असेल तर ती भरून काढण्यासाठी किंवा दूध वाढीसाठी, तसेच जनावरे गाभण राहत नसल्यास मल्टीस्टार दिल्याने जनावरे वेळेवर माझावर येतात व गाभणही राहतात. असं नाही की हे लिक्विड फक्त मादा जनावरांनाच द्यायचे, तर हे जर नर पशूंना दिल्यास त्यांच्या शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी मदत करतात. तसेच त्यांना निरोगी व तंदुरुस्त ठेवण्यासाठीही काम करते. आता हे बघा, याच्यामध्ये काय काय इन्ग्रेडियंट आहेत याची सर्व माहिती यामध्ये बघूया. तर यामध्ये विटॅमिन ए 1,20,000 IU. आता IU म्हणजे इंटरनॅशनल युनिट आहे, जी की पशूंची वाढ होण्यासाठी किंवा ताकद येण्यासाठी किंवा गाभण राहण्यासाठी काम करते. विटॅमिन D3 60,000 IU आहे, जे की कॅल्शियम आणि फॉस्फरसची कमतरता दूर करते व हाडे मजबूत बनवतात. विटॅमिन E 15 mg आहे, जे की जनावर गाभण राहत नसल्यास काम करते व अँटीऑक्सिडंट म्हणून पण काम करते. आता अँटीऑक्सिडंट म्हणजे बाकीच्या आजारांचा धोका टळणे, याला अँटीऑक्सिडंट म्हणतात. तर विटॅमिन H त्याला बायोटिन म्हणतात, जे की 1.5 mg आहे, जे की एनर्जेटिक राहण्यास मदत करते. तसेच केसांना चाकाकी येण्यास मदत करते. व जास्तीत विटॅमिन C 10 mg आहे, जे की इम्युनिटी वाढवण्यासाठी व ट्रेस दूर करण्यासाठी मदत करते. झिंक 180 mg आहे, जे की प्रोटीन सिंथेसिस आणि कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझमसाठी काम करते. आता प्रोटीन सिंथेसिस म्हणजे काय, की जनावरे जे काही चारा खुराक खातात त्याचं प्रोटीनमध्ये रूपांतर करतात. आणि कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम मीन्स कॉन्स्टंट सप्लाय ऑफ एनर्जी टू लिव्हिंग सेल्स, म्हणजे एकसारखी ऊर्जा देण्याचे काम करते. कोबाल्ट 1 mg, जे की रक्तवाढीसाठी आणि सुरळीत रक्तप्रवाह राहण्यासाठी काम करते. शेवट सेलेनियम 1 mg आहे, जे की पशूंची तब्येत वाढवण्यासाठी किंवा मास्टिटिसचा धोका टाळण्यासाठी व गुरे गाभण राहण्यासाठी काम करते. तसेच माझ्या भावांनो, मल्टीस्टार हे लिक्विड गुरांना होणाऱ्या खुरांच्या व शिंगांच्या आजारांपासून बचाव करते. तसेच खरूज हा आजार व स्किन इन्फेक्शनच्या संबंधित हे मल्टीस्टार लिक्विड काम करते. जनावर वेल्यानंतर तुम्हाला दूध वाढीसाठी म्हणून तुम्ही कॅल्शियम सोबत देऊ शकता. आता याचा डोस किती आहे? तर जे मोठे जनावर आहेत, जसे की गाय, म्हैस, बैल, रेडा, घोडा, यांना 20 ml दिवसाला देणे. तुम्ही सकाळी 10 ml आणि रात्री 10 ml देऊ शकता. अन्यथा रात्री एका वेळी 20 ml देऊ शकता. तसेच शेळ्या, मेंढ्या किंवा वासरे यांना 5 ml दिवसाला देणे व चिक्स, ब्रोअर्स अँड लेयर्स यांना 5 ते 10 ml पर्यंत देऊ शकता. आता चिक्स म्हणजे कोंबडींचे पिल्लं,
की त्यांना आपण 5 ml हे 100 पिल्लांसाठी एका दिवसाला द्यायचं. ग्रोअर म्हणजे कोंबडींचे पिल्लं जन्मल्यापासून दुसरा महिना ते 4थ्या महिन्यापर्यंत जी काही स्टेज आहे त्याला ग्रोअर म्हणतात. त्याचा डोस 7 ml 100 पिल्लांसाठी एका दिवसाला द्यायचं. आणि मोठ्या कोंबड्यांसाठी की ज्याला आपण लेअर म्हणतो त्याला 10 ml हे 100 पिल्लांसाठी एका दिवसाला द्यायचं. आता तुम्ही म्हणता हे पक्ष्यांना द्यायचं कसं, तर आपण जे काही पक्ष्यांना दिवसभरासाठी पाणी ठेवतो त्या पाण्यामध्ये मिक्स करून द्यायचं. भावांनो, हे मल्टीस्टार लिक्विड मार्केटमध्ये 3 प्रकारच्या पॅकेजिंगमध्ये उपलब्ध आहे. 100 ml ची बॉटल आहे, 500 ml ची बॉटल आहे आणि 1 लिटरची बॉटल आहे. 100 ml च्या बॉटलची 165 रुपये एवढी MRP आहे. 500 ml च्या बॉटलची 690 रुपये MRP आणि 1 लिटर बॉटलची 1290 एवढी MRP आहे. भावांनो, मी जेवढा डोस सांगितला आहे तेवढाच द्या. हे बघा, बॉटलवर हे मेजरिंग कॅप आहे, त्याचा डोस बघूनच द्या. कारण याच्यामध्ये विटॅमिन ए, विटॅमिन डी आणि विटॅमिन ई हे फॅट सोल्युबल विटॅमिन आहेत आणि याचा डोस हा प्रमाणातच द्यायचा असतो. आणि हो, मल्टीस्टार लिक्विड हे प्रेग्नन्सी सेफ आहे, त्याच्यामुळे तुम्ही गाभण काळातही देऊ शकता. मल्टीस्टार लिक्विड हे मोठ्या प्राण्यांना 250 ते 1 लिटरपर्यंत देऊ शकता. भावांनो, यामध्ये मल्टीस्टार एच या नावाने सुद्धा यांचे एक नवीन प्रोडक्ट मार्केटमध्ये अवेलेबल आहे. याचा मी एक नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा. तोपर्यंत राम राम, जय हिंद, जय महाराष्ट्र.